पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. पंढरपूरची पायवारी या वारीचं जे वैशिष्ट्य आहे त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं गमक. वारी आम्हाला काय शिकवते? वारी आम्हाला समूह भक्ती शिकवते. हा मला असं वाटतं फार सूक्ष्मपणे आणि संवेदनशीलतेने जाणून घ्यायचा प्रांत आहे. हे बघा, आम्ही व्यक्ती म्हणून एक एकटं जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तीची वेगळी उद्दिष्ट असतात, वेगळी ईर्ष्या असते, वेगळ्या प्रेरणा असतात. प्रत्येकाची वेगळी अभ्यासाची पद्धत वेगळी असते, प्रांत वेगळा असतो. त्यामुळे आपण समूहात असून सुद्धा एक एकटे जगत असतो. वारी आम्हाला समूह भावाने जगायला शिकवते. त्यामुळे पंढरपूरची पायवारी, विशेषतः आषाढीची पायवारी, हा समूह भक्तीचा आविष्कार आहे. म्हणजे व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि समूह यांचं जे एक निकोप नातं आहे आणि त्या नात्याचा जो एक तोल आहे किंवा संतुलन आहे ते जपण्याचं भान आम्हाला वारी आणून देते. वारीमध्ये जे सामूहिक जीवन आहे तो संस्कार आमच्यावर घडवते. आता गमत अशी आहे की ही जी समूह भावना आहे हा आमच्या वारकरी आचारविधीचा गाभा आहे. आणि हे समूह भान पुन्हा आम्हाला कुणी शिकवलं आहे? तर ते भागवत धर्माने शिकवलेलं आहे. मी आपल्याला उदाहरण देतो. आता हे बघा, अभ्यास हा परमार्थातला असो किंवा व्यवहारातला असो, तो एकट्याला करता येतो आणि समूहाने सुद्धा करता येतो. म्हणजे आम्ही एकत्र बसून अभ्यास करतो, आम्ही एकट्या खोलीत सुद्धा अभ्यास करतो. तसंच ज्याला आम्ही पारमार्थिक साधना म्हणतो, हे एकट्याने सुद्धा करता येते आणि समूहाने सुद्धा करता येते. आमच्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे व्यक्तीचा फक्त विचार नाहीये. ही साधना किंवा वारकरी विचार हा व्यक्ती केंद्रीय नाहीये, हा समाज केंद्रीय आहे. हे इथे आपण फार म्हणजे आम्ही वारकरी असणं याचं जे आपल्याला भान असलं पाहिजे ते भान या अर्थाने पाहिजे की मी व्यक्तिगत म्हणून माझं जीवन जगत असताना मी समाजाचा घटक आहे, म्हणून माझ्यावर सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे. आणि व्यक्ती आणि समाज यांचं नात्यातलं एक जे निकोप त्याचा पोत आहे तो जपणं ही माझी अंगभूत जबाबदारी आहे. हे भान आम्हाला वारकरी संप्रदाय आणून देतो. कारण समूह भावना हे आमच्या भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीचा केंद्रबिंदू आहे. वारकरी भक्ती ही समूह भक्ती आहे. बघा, आमचं भजन, आमचं कीर्तन, आमचं प्रवचन, आमचा काकडा, हे सगळे जे भक्तीचे प्रकार आहेत, वारी हे समूह भक्तीचे प्रकार आहेत. कारण इथे व्यक्तीच्या एकाच्या प्रगतीचा विचार अपेक्षित नाहीये. व्यक्तीने आपल्या सकट आपल्या परिवारामध्ये जेवढे आहेत त्या सगळ्यांना गतिमान बनवणं ही व्यक्तीची जबाबदारी आहे. हे भान भागवत धर्म आम्हाला शिकवतो. मी जे दोन उदाहरण देतो. ज्ञानदेवांची एक ओवी अशी आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की काही एखादेनं वैकुंठा जावे, तव तिही वैकुंठची हे केले आघवे, माझे निनाम घोष गौरवे धवलले विश्व. ज्ञानदेव असं म्हणतात की ज्याला कोणाला परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे तो काय करेल? त्याला असंही शक्य आहे की जंगलामध्ये जाणं, वनामध्ये जाणं, एखाद्या खोलीमध्ये मठामध्ये देवळात स्वतःला कोंडून घेणं आणि आपला आपला उद्धार करून घेणं. ज्ञानदेव म्हणतात हा मार्ग आहेच. पण आमचा वारकरी विचार जो आहे तो या अर्थाने माणसाला अप्पलपोटा बनवत नाही. आपलं हित साधत असतानाच स्वबरोबर परहित सुद्धा साधणं ही आपली जबाबदारी आहे. किंबहुना त्यालाच विवेकी विचारशील माणूस बनावं असा आमचा वारकरी संप्रदाय चालतो. म्हणून ज्ञानदेव असं म्हणतात की जो वारकरी विचार आहे, जो संतांनी प्रवर्तित केलेला आहे, तो कसा आहे? तो केवळ एकट्याने आपली प्रगती किंवा उन्नती किंवा मोक्ष साधण्याचा विचार करत नाही. आपल्या सकट सगळ्यांना तो आनंद मिळाला पाहिजे याच्यासाठी वारकरी धडपडतो, याच्यासाठी वारकरी विचार धडपडतो. तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात, तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेमसुख. की मी एकट्याने नामस्मरणाचा आनंद अनुभवण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन मी तो आनंद अनुभवीन. हे जे समूह भान आहे, ही जी समूह भावना आहे, हा आमच्या वारकरी संप्रदायाच्या आचारविधीचा एक अतिशय वेगळा वैशिष्ट्यपूर्ण विचार आहे. इथे व्यक्ती हा विचार व्यक्ती केंद्र नाही आहे, हा समाज केंद्रीय आहे, हा समूह केंद्रीय आहे. आमच्या सावता महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात की नामाची आबळे न भिवू सर्वथा, कलिकालाचे माथा सोटे मारू.
अभंगाचं जे ध्रुवपद आहे ते महत्वाचं आहे. सावता महाराज असं म्हणतात, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचोरंगी. याचा साधा भावार्थ असा आहे की एकट्याने स्वतःचा उद्धार करून घेण्यापेक्षा सगळ्यांच्या उद्धारासाठी झटणं हा वारकरी धर्म आहे. त्यामुळे वारी हे त्या समूह भक्तीचं दर्शन आहे. आणि ही समूह भक्ती कुठून आलेली आहे? ही समूह भक्ती आम्हाला भागवत धर्माने शिकवलेली आहे. कारण भागवत धर्माचा पायाभूत विचार जो आहे तो असा आहे की ज्याला देवाची सेवा करायची ना त्याने समाजसेवेमध्ये देव पाहावा, इतकं हे सोपं आहे. कारण भागवत धर्म ज्या जो वारकरी आहे त्याला ही त्याची पक्की खूण घाट आहे, त्याच्या मनाची पक्की आहे की ज्या जगामध्ये आपण जगतो ना त्या जगाने तो जगरूपाने विठ्ठलच नटलेला आहे. त्यामुळे जगाची सेवा करणं, तुकोबा जेव्हा म्हणतात जे का रंजले गांजले, त्याचा गाभा तो आहे. जगाची सेवा म्हणजे जगदीश्वराची सेवा. त्यामुळे समूहभान हे आमच्या वारकरी धर्माचं आद्य वैशिष्ट्य आहे. आणि हा संस्कार हा कुणी शिकवला आहे किंवा कुठून आला आहे? हा भागवत धर्मामधून आलेला आहे. आता या भागवत धर्माची सुद्धा थोडी पूर्वपीठिका जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्याखेरीज आमच्या वारकरी संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे पंढरपूरला श्री विठ्ठल, ज्याच्या भेटीसाठी आमचे वारकरी किंवा आम्ही सगळे वारीच्या माध्यमातून गतिशील बनतो, तो विठ्ठल कोण आहे? त्या विठ्ठलाचं आणि भागवत धर्माचं नातं काय आहे हे समजावून घेणं का गरजेचं आहे? म्हणजे त्या समूह भक्तीचा उगम कुठे ते लक्षात येतं. आमचा वारकरी संप्रदायाचा जो भागवत धर्माचा विचार आहे हा कुठे शब्दबद्ध झालेला आहे? तर श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे दोन आधार ग्रंथ आहेत आमचे. तुकोबारांचं जे प्रमाण आहे ना, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तिथे याचं सूचन आहे. भागवत धर्म म्हणजे कुठला धर्म? तर गीतेने आणि भागवताने जो विचार आम्हाला शिकवला आहे तो म्हणजे भागवत धर्म आहे. आता इथे गंमत आहे, या दोन्ही ग्रंथांची रचना जी केलेली आहे ती व्यासांनी केलेली आहे. आणि या दोन्ही ग्रंथांचा उद्गाता कोण आहे? तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. कारण गीता हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या दरम्यानचा संवाद आहे आणि भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे चुलत बंधू उद्धव यांच्यामधला संवाद म्हणजे भागवत आहे. त्यामुळे श्रीकृष्ण हे जे आराध्य दैवत आहे किंवा हे जे अधिष्ठान आहे भागवत धर्माचं, त्या कृष्ण निर्मित गीता आणि भागवत हे जे दोन ग्रंथ आहेत हे ग्रंथ आमच्या वारकरी विचाराचं तत्वज्ञानात्मक ही बैसक आहे किंवा अधिष्ठान आहे. म्हणजे कृष्ण हे आमचं आराध्य दैवत आहे. आता गंमत बघा, हे फार गमतीचं आहे आणि हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. कृष्ण आणि विठ्ठल यांचं नातं आहे आणि ते नातं कुठलं आहे? ते नातं ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की विटेवरती पंढरपूरला पुंडलिक रायासाठी हा जो आमचा परमात्मा प्रगट झालेला आहे हा कोण आहे? ज्ञानदेवांचं एका अभंगामध्ये फार गोड वर्णन आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. म्हणजे पंढरपूरला विटेवरती जो परमात्मा विठ्ठल उभा आहे हा कोण आहे? हा पूर्वाश्रमीचा बालकृष्ण आहे. आणि तो तिथे कुठून आलाय? तो गोकुळाबद्दल आलेला आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, हीच भावना तुकोबाराय वर्णन करून सांगतात की गीता जेणे उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. म्हणजे विठ्ठल हा आमचा जो आहे हा विठ्ठल बालकृष्ण रूपातला विठ्ठल आहे. आणि बालकृष्ण पुंडलिक रायासाठी विठ्ठल स्वरूप घेऊन विटेवरती का उभा आहे ती तर कथा आणखी रम्य आहे, ती आपण पुढे बघूया जेव्हा आपण विठ्ठल रूपाचं ध्यान समजावून घेऊ. आणि विठ्ठल हे जे लोक आमचं आगळं दैवत आहे बघा, हा केवळ विटेवरती सिंहासनावरती बसून नैवेद्य स्वीकारणारा देव नाही, हा भक्तांकरता कष्ट करणारा, त्यांच्या कष्टांचा भार हलका करणारा प्रापंचिक देव आहे. त्यामुळे आमच्या भागवत धर्माचा जो विचार वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा आधार आहे, त्या भागवत धर्माचा जो उद्गात आहे भगवान श्रीकृष्ण, त्याचा आणि आमच्या विठ्ठलरायाचा आंतरिक नातं आहे. म्हणून आमचा वारकरी विचार जो आहे तो भागवत धर्माचा विचार आहे. आणि लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये अतिशय स्पष्ट हे म्हटलेलं आहे की गीतेमधला विचार म्हणजे भागवत धर्माचा विचार आहे. तो विचार नेमका काय आहे आणि त्याचा आमच्या वारकरी शिकवणीशी काय संबंध आहे हे आपल्याला यापुढे बघायचं आहे. रामकृष्ण हरी.